लॉकडाऊनसारख्या काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून त्या ठिकाणी आज जो IT पार्क हा विषय आम्ही अगदी प्रयत्न करून लॉकडाऊनमध्ये देखील की त्या ज्या काही काम करण्याचे जे काही तरुण आहेत त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची संकट येऊ नये. कारण आज आपण जर पाहिलं तर हजारो नाही तर लाखो लोकांच्या आज नोकऱ्या त्या ठिकाणी आज आपल्याला गेलेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. तर ते अनेक आपल्यासारखे वृत्तपत्रामध्ये देखील काम करणारे मीडियातले मंडळी देखील होते. अनेक आमचा ठिकाणी कामगार बांधव होता, अनेक ठिकाणी प्रायव्हेट ऑफिसेस होते. आज आपण जर माहिती घेतली तर पुण्यासारखा हिंजवडी जो परिसर आज एक IT हब म्हणून ओळखला जातो, पुन्हा IT हब म्हणून ओळखला जातो, तर त्या ठिकाणी देखील आज सगळ्या कंपन्या आपल्याला बंद पाहायला मिळतील. आणि वर्क फ्रॉम होम हे काही प्रमाणे आपल्याला चालू पाहायला मिळतं आहे. त्यांनी देखील मोठमोठ्या कंपन्यांनी देखील आज कामगार हे आपल्यातले हे कमी केले आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आपल्याकडे मात्र की काहीतरी लॉकडाऊन आले आणि आपण कोणाला कमी केलं तर असं आपल्याला काही कंपनी पाहायला मिळत नाही. आणि विशेषतः या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर ते आज जी काही आपली IT ही जी काही इमारत उभी केली होती तर ही खरं तर म्हणजे फार जुनी इमारत होती. ही जुनी इमारत असताना याच्यामध्ये काही खाजगी लोकांच्या माध्यमातून आपण ती पुढाकार घेऊन ती इमारत आपण बघणं आवश्यक होती. त्याला कुठेतरी एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न केला. मग अगदी त्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला फरशीसुद्धा त्या इमारतीमध्ये नव्हती, बाथरूम्स नव्हते. बाहेरून आतून कलर असेल, आतून डांबरीकरण असेल किंवा त्याच्यामध्ये लाईटचं कनेक्शन DP उभारण्यापासून हे सगळे कामं खाजगी स्तरावर करण्यात आले. आणि हे सगळे करत असताना त्याच्यामध्ये त्या वास्तूला एक ITचं रूप आलं. तसं पाहायला गेलं तर MIDCच्या विभागानं ती पूर्वी फक्त IT म्हणून उभा करण्यात आली होती. आणि पण नंतरच्या काळामध्ये तिचं IT उठून ती कुठलाही व्यक्ती तिला घेऊ शकतो, तिथे येऊ शकतो, अशा प्रकारे तिला विकत घेऊ शकतो. अशा प्रकारे काही MIDCने ITचाच फक्त शिक्का उठून बाकी लोकांना ती खरं तर ती विकली गेली. आणि त्यांच्या माध्यमातून ती भाडेकरारानं त्या काही लोकांनी घेतलेली होती. पण त्यांच्याकडनं या IT कंपन्यांना करार करून त्या प्रायव्हेट IT कंपन्या, त्या काही प्रस्थापित IT कंपन्या आहेत, एक स्टार्टअप कंपन्या आहेत. आणि आपण नगरसारख्या ठिकाणी जर पाहिलं तर हा पुढाकार याच्यापूर्वी कधी घेतला नव्हता. थोडा फिरता नाही तर 15 वर्ष ती इमारत बंद होती. त्याच्या वेळेला कोणी लक्ष दिलं नाही, तिथं कोणी कधी फिरकलं नाही. पण माझ्यासारखा एक कुठेतरी एक असं अपेक्षा असताना की आपण नगरकरता काहीतरी केलं पाहिजे, IT सेक्टरमधलं एक पाऊल आपण उचललं गेलं पाहिजे. तर ह्याच्याकरता जवळपास 2016 पासून मी झटत होतो. आणि कुठेतरी त्याला 2019-18मध्ये आपल्याला त्याला काहीतरी प्रतिसाद मिळाला. आणि 19मध्ये आपण तो स्टार्टअप त्या ठिकाणी काही स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून आपण पुढाकार घेऊन सुरू केलं. आणि मग त्याच्या वेळेला बरेच लोक बोलले की आता हे निवडणुकीच्या वेळेला सुरू झाले, असं अनेक वेळेला ज्याही वेळेला आरोप झाला, निवडणुकीमध्ये आरोप झाला. पण लोकांना खरं तर एक विश्वास आहे की आपल्यातला एक तरुण या ठिकाणी काम करतोय तर निश्चित हे चांगल्या प्रकारे काम करणार आहे. आणि आज कुठेतरी त्या विश्वासाला आम्ही सर्व पात्र ठरून ते आजही ते काम आपल्याला चालू पाहायला मिळतं. आणि मग त्याच्यावरती आपण जर विचार केला तर ती काही कोणाची आमची मागणी नाही, कुठल्याही कोणाची पक्षाचं कार्य नाही. तर त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण कुठेतरी तिथं काहीतरी आरोप करणे कुठे राजकीय व्यासपीठ नाही. त्याला अजूनही त्याला आपल्याला फार कष्ट घ्यायचे, त्याच्यामध्ये पुढं जायचं आहे. अजून काही ज्या स्टार्टअप कंपन्या होऊ पाहतात आहेत, पुढं चालू आहे, त्यांना आम्ही तिथे आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी त्याचं बांधणी करायची, तिथं काहीतरी ते बंद पडत अशा प्रकारचे काही पावलं उचलायची. त्याच्यामधून हे नगरच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. काय आरोप करायचे असतील त्यात आमच्यासारख्या लोकांवरती राजकीय स्तर असेल, सामाजिक स्तर असेल, आम्ही जेव्हा काम करतो लोक आरोप करत असतात, स्वतःची प्रसिद्धीसाठी लोक आरोप करत असतात की आमच्यासारख्याचं नाव घेतलं म्हणजे आपल्याला कुठेतरी चौकट मिळेल, पुढचं काहीतरी आपल्याला मिळेल. पण आता तो काळ लोकांना नाव उठवून मतं मिळवायचा काळ आता राहिला नाही. तो काळ सगळा आता संपलेला गेला नाही. आता आपलं कार्य कर्तृत्व हे स्वतःच्या कामातून आपल्याला सिद्ध करावं लागतं. आणि आणखी काय आरोप होतात तर ते IT सेक्टरच्या दृष्टिकोनातून एक घातक आहे की बंद करण्याच्या दृष्टिकोनातून सगळा प्रयत्न करतात चालू आहे. पण ह्याच्या मागं नाही ते लोक आज भयभीत झाले आहेत. पण त्यांना आम्ही आज त्या कंपनीमध्ये आम्ही जाणार आहे आणि त्यांना धीर देण्याचं काम करणार आहे की तुम्ही कुठल्या प्रकारे घाबरू नका. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुमचं जे काही काम चाललेलं असेल ते अगदी पारदर्शक आणि चांगल्या रीतीचं काम आहे. त्याच्यामधून खरं तर एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. कुठेतरी दहशत माजवण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण निश्चित ह्या सगळ्या गोष्टीला बळी न पडता या ठिकाणी आम्ही सगळं ते काम या ठिकाणी पुढं अखंड कसं चालू आहे
अजून कंपन्या कशा येतील आमचा तो प्रयत्न निश्चित राहणार आहे. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीने काम उभा राहिलेलं आहे. नगरच्या IT सेक्टरमध्ये वैभव भर टाकण्याची वास्तू आपण ITची पहिली उभा केली आहे, सुरुवात केली, स्टार्टअप केली आहे. त्यामुळे स्टार्टअप कंपन्या येत आहेत. त्या ठिकाणी IT सेक्टरमधलं मोठं काम आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. कारण सुरू केल्यानंतर नवीनच काय अशा मोठ्या कंपन्या तिथं येणं काय अपेक्षित नाही, पण कुठेतरी त्या छोट्या छोट्या कंपन्या आल्या की त्याच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगलं मोठं सेक्टर भविष्यामध्ये त्या ठिकाणी अजूनही ITs करता जमिनी राखून MIDC हद्दीमध्ये आहे. त्यामुळे आपला प्रयत्न आहे की त्या दिशेनं आपलं काम करण्यामध्ये आम्ही सगळेजण यशस्वी ठरणार आहे. ते काम चालू आहे, फक्त त्याला कुठेतरी आडकाठी आणायची, घोडा घालायचा. खरं तर याच्यामध्ये आम्ही कधी त्या गोष्टीला दुसरा कधी दिला नाही. अशा पद्धतीने कुठेतरी काही लोक सारखे काहीतरी बोलत असतात स्वप्रसिद्धीसाठी. पण खरं तर हा नगरच्या उद्याच्या भविष्याच्या तरुणांचा प्रश्न आहे. या ज्या काही कंपन्या तिथं आलेल्या आहेत हे सगळे नगरची लोक होते. ते बाहेर जाऊन काम करत होते. त्यांना आम्ही इथं आणलं की त्यांना विनंती केली की तुम्ही इथं या, तुम्ही नगरचे आहात आणि नगरच्या मातीमध्ये काम करा आणि म्हणून कुठेतरी नगरच्या तरुणांना संधी तुमच्या माध्यमातून मिळेल अशा प्रकारची विनंती आम्ही त्या लोकांना केली आणि त्या माध्यमातून आज ते नगरचेच लोक पुन्हा नगरकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे फार मोठं आम्ही आमचं ते कामाचं छोटं जरी काम असतं त्यातलं आम्ही यश नसतो. आता जवळपास तिथं अंदाजे 3-4 कंपन्याच्या पेक्षा अधिक कंपन्या तिथं त्या ठिकाणी काम करतात. सगळ्या स्टार्टअप कंपन्या. हो, इन्फोसिस हळूहळू त्याच्या शेजारी अजून प्लॉट राखीव होईल IT करता. ज्यावेळी गोष्टीत आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आपल्या शहरातील किती मुलं आहेत? आता ते अंदाज काय मला सांगता येणार आहे, पण सगळे आपल्या नगर परिसरातच सगळे त्या ठिकाणी जरूर काम करतात. सगळे बाहेरचं पण नाही. त्याचा एक गंभीर आरोप असा आहे की पगार बुडून कंपनी निघून गेल्या किंवा पगार बुडवला आहे ते हाकलून देतात कर्मचाऱ्यांना, असं दुसऱ्या आरोप नाही. कसं असतं, आता असं जर कोणी असेल तर निश्चित समोर आला असतं तर पुढे गिऱ्हाईक झाली असती, पुढे दाखल झाली असती. कसं असतं, पहिल्या काही व्यक्ती आरोप करतो. आणि असं कोणी तुमच्याकडे आलं होतं का? नाही, कधी कुणी आलं नाही, काही नाही. ते असं आपल्याला फक्त हे राजकीय आरोप आहेत सगळे. पण खरं तर ते स्टेटच व्यासपीठ वेगळं आहे आणि आम्ही स्वतः तुम्हाला सांगतो की तिथं कधी परत गेलो नाही. त्याचं काम चालू आहे. फक्त अडचण आली ती कंपनी आमच्यापर्यंत येते तरी आपण जाऊन बसायचं काही कारण येत नाही. तिथं रोज आपण जाऊन बसायचं. दखल घ्यायची जर मला ते वाटत नाही. काय आमच्या कुठल्या माणसाला वाटत नाही. आजही फक्त आपल्यासमोर भावना व्यक्त करायला मांडायचे IT वर आले आणि ते तुमचं फ्युचर आहे. स्टार्टअप केला आहे तर तो कोणाच्या स्टार्टअपला अडचणी येऊ नये त्याच्यावरती लोकांनी काहीतरी वेगळा आरोप. कारण आम्ही ज्या स्टेजला जातो पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, तर तिथं ज्या प्रयत्न करतो त्यामुळे अशी काही चौंडी चर्चा त्यांच्या कानात गेली तर त्या लोकांना थोडा जरा ते मागच करतील अशी आम्हाला विषय वाटते. हो, नाही बरोबर सर, असं होतं. त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की याचं अजून ब्रँडिंग झालं पाहिजे. लोकांमुळे काय होतं की थोडं परत कुठं काहीतरी म्हणजे सुद्धा दुःख नसते इथं वाद एक म्हणून कोणी येत पूर्वी सुद्धा असंच आहे. निश्चित आम्ही त्याला काही होऊ देणार नाही. चांगल्या प्रकारे काल ते लोक अगदी भयभीत झाले. त्यांचं म्हणणं केल्यानंतर लोक आले, त्यांनी असं आमचं व्हायरल केलं. ते फार त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं कालपासून. त्यामुळे आज आम्ही तिथं जाणार. आम्ही काल थोडं जरा इथं नसल्यामुळे थोडं तिथं आम्ही जाऊ शकतो नाही. पण आज आम्ही तिथं दुपारी सगळे लोक जाणार, त्यांना आधार देणार, धीर देणार की तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका. ही अडचण तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी येणार आता पोलीस स्टेशनपर्यंत गेल्या, मग तिकडे पाठपुरावा करा. नाही. ते आपला विषय आहे. जे असेल ते आता पोलीस शेवटी यंत्रणा आहे, निश्चित तपासणी करायला काय असेल ते नसेल. अंदाजे 150-200 लोक तिथं असतील. 150-200 लोक अंदाजे माझ्या हिशोबाने असतील. कारण काय झालं, आपण 2019मध्ये सुरुवात केली. 19मध्ये सुरुवात केली. पहिलाच अनुभव होता. सगळे लोक नवीन होते. अडचण निश्चित आल्या. किंवा कोणाला कुठला नवीन व्यवसाय चालू केला म्हणजे अडचण येत नाही. नवीन काय आपण उपक्रम चालू केला, सामाजिक असो, राजकीय असो, कुठलाही आपला खाजगी असो, कोणाला अडचण येत नाही. असं झालं कशी अडचणी आल्या. पण 2020मध्ये आपण त्याला चांगल्या पद्धतीने परत ज्या अडचणी येतात ते सगळ्या आपण करत सुरू झालं. दुर्दैव की आपल्याला पुन्हा एक नवीन लॉकडाऊनला समोर लावलं, म्हणजे नवीनच प्रक्रिया समोर होती. पण त्याच्यातून आपण परत लॉकडाऊन ओपन झाला, सावरून पुन्हा आपण सुरू केलं.
सुरू झाल्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की परत दुसरी लाट येईल. दुसऱ्या आपण फेब्रुवारीमध्ये मला अंदाज वाटतं की आम्ही काही कंपन्या तिथं आल्या, 1-2 कंपन्या त्याचं उद्घाटन सोहळा ठेवला. कारण त्या लोकांचा आग्रह होता की तिथं एक पॉझिटिव्हिटी आमच्या कंपनीपर्यंत तिथं आम्हाला ते दाखवायची. ज्या पुण्यासारख्या ठिकाणी काम करतात तर आपला कार्यक्रम झाला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला देखील आम्ही तिथं एक कार्यक्रम घ्यायचा. पण पुन्हा लगेच मार्च एंडला परत लॉकडाऊन आले. म्हणजे सारखं ह्या सगळ्या प्रक्रियेमधून आपण वाट काढत मार्ग काढत त्या ठिकाणी आतापर्यंत आलो आहोत. कशाच रीतीने कुठे जरी अडचण आली तर त्याला मार्ग काढून हे पुढच्या काळामध्ये आम्ही काम करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. लॉकडाऊनमध्ये काही कंपन्या बंद पडल्या होत्या असं काही का? नाही, कंपनी सातत्य कंपन्या आमचे चालू सारखे आमच्या त्याच्यावरती कंपन्यांमध्ये भेटणं जाणं चालू असतं. म्हणजे आमदार साहेबांनी जे रोपटं लावलं आणि ते रोपटं मोठं काढायचं, त्याला वटवृक्ष करायचं, हे काम सर्वच पक्षांचं आहे. ही काही त्यांची खासगी मालमत्ता नाही. सर्वच पक्षांनी, सर्वच नेत्यांनी, सर्व मंडळींनी त्याला पाणी घातलं पाहिजे, त्याला खत घातलं पाहिजे आणि त्याचं मोठं वटवृक्ष करून त्याचे फळं नगर शहराच्या, नगर जिल्ह्याच्या सर्वच तरुण पिढीला आहे ते खाण्यासाठी आपण सर्वांनी तयार केलं पाहिजे. आज त्यांनी लावलंय, पण ते रोपटं तोडायचं, मोडायचं का आपल्याला वाढवायचं हे आपण सर्वांनी, नेत्या मंडळींनी, सर्व पक्षांनी हे ठरवलं पाहिजे. या आमदार साहेबांनी केलं तर दुसऱ्या पक्षांनी एखादी कंपनी त्या ठिकाणी आणावं, तिसऱ्यांनी एखादी अजून 1000-2000 लोक त्या ठिकाणी काम की अशा गोष्टी करून या आहे त्या लोकांना पळून लावायचं काम कोणी करू नये. आणि ह्या जे कोणी काम करत असतात त्यांचं पोटावर लाथ मारू नये आणि हे जे आहे ते बंद पडू नये असं मी सर्वांना विनंती दिवशी इमारत IT म्हणून गेले 15-20 वर्ष त्यांनी दुसरं कोणाला वापरून दिलं. त्याच्यावर IT एक मोठं प्रॉब्लेम असतो. म्हणजे आमच्या कामावर आलेलं तर IT म्हणून त्याला आता सुद्धा राहिलेलं नाही. म्हणून नाही, निश्चित आपण जे सांगताय की आता आमच्या संकल्पना अशा आहे की भविष्यामध्ये की आपल्याला शेजारी जो अजून एक भूखंड आहे तो IT करतच राखतो आहे. ज्यावेळेला आम्हाला याच्यामध्ये या स्टार्टअप कंपन्या हळूहळू मुवमेंट घेतील तर या मुवमेंट करत असताना जशी याच्याकडं कामाचं आपण जे काही काम आणतोय या कंपन्या ज्या काय आल्या त्या प्रयत्नात असतात की आपल्याकडे अजून वाढीव काम आलं पाहिजे. वाढीव कामाला ही संख्या ऑटोमॅटिकली हळूहळू वाढत जाणार आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये शेजारीच भूखंड आहे. ज्यावेळेस असं काही संकल्पना पुढे येईल, एखादी मोठं युनिट या ठिकाणी येणार आहे तर शेजारच्या भूखंडावर एखादी नवीन इमारत बांधतो. IT करताच राहणी वाचलेली इमारत ही आपल्याला बांधणं करता प्रयत्न आहे. खरं तर कोविड जर आलंच नसतं तर तुम्हाला सांगतो आमची संकल्पना आहे या ठिकाणी 100-500 नाही तर किमान नगरच्या परिसरामध्ये 10,000 तरुणांचा याच्यावरती एक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. संकल्पना प्रयत्न आहे आणि प्रयत्न आमच्या सातत्याने चालू आहे. आणि मला वाटतं की आज जर पहिली लाट दुसरी लाट जर आली नसती तर या म्हणजे 2021च्याच आता आपल्याकडे 1000पेक्षा आकडा पुढे गेला असता. ठीक आहे, हरकत नाही, जे चाललंय ते चालू आहे, बंद आपण कुठं पाडलेलं नाही किंवा ह्याच्यामध्ये जी काही संख्या होती ती घटलेली नाही. कारण आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी नोकरीची अडचण आपल्याला लॉकडाऊनपासून निर्माण झाली, अनेक व्यवसाय बंद झाले, कारण मोठमोठे शोरूम असतील, कंपन्या असतील, स्थलांतरित झाले. आपला तो प्रयत्न आहे की भविष्यामध्ये ते नगर सुद्धा पुण्याच्या खालोखाल आपल्याला कुठेतरी IT सेक्टरमध्ये नाव घेतलं पाहिजे. आज औरंगाबादला सुद्धा अशी इमारत ती अजूनही बनते. पण आपल्याकडं 2000 साली उभा राहिली इमारत त्या 2019 मध्ये सुरू केली जे आणि ती काही बांधली मला वाटतं पंतप्रधान कदम साहेबांनीच उद्योग खातं होतं त्यांचं आधी तिथं आम्ही मोठ्याच्याच काळात उभा राहिली. ते काय दुर्दैवात हे लोकांनी पुढाकार घेतला नाही. आता आपण पुढाकार घेतोय आणि अपेक्षा आहे आता भोसले साहेबांनी सांगितलं तसं आपण त्याकडून आलं की पुढे अजून आणू शकतं. दुसऱ्या ठिकाणी दिसल्या तरी भूखंड नाही तिथे करू शकतं. त्यामुळे तिथं माहिती भूखंड आहे. हो घाबरलेले तुम्ही जे म्हणता ना आम्ही फार काही खेळत शकत नाही तसं नाही तिथं जावं लागणार. आणि आज आम्ही तिथं अवघड जाणार आहे. आम्हाला ज्याच्यामध्ये त्यांचा काही संपर्क येतो की अडचण आली काय झालं तर आम्ही लगेच त्या ठिकाणी जात असतो. आता काल आम्ही या ठिकाणी असल्यामुळे आम्ही तिथं शकतो पण आज आम्ही त्यांना सकाळीच सांगितलं की आम्ही तिथे येतो आणि आपण तिथं संवाद साधून चर्चा करू. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही
कुठल्याही वेळेला आम्ही आहोत, तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही कोणी घाबरून जाऊ नका असं आम्ही त्यांना कालही काय होतं ते शाश्वती दिली. राजकारणात राजकारण होऊन जाईल पण ते आता निघून गेले ना की मग सगळं गावाचं वाटोळं सगळं दुसऱ्या वाटोळं. कंपनी येण्यासाठी करा हा. आम्ही तो राजकारण तुम्ही 4,000-10,000 लोक नाही निश्चित आम्ही त्यांच्या तर ते सोडून राजकारण खूप तुम्हाला जागा आहेत ना. आहे ना. आहे, आहे. राजकारण. प्रत्येकाला अं, तुम्ही जर गेलं पिंपरी संगम म्हणजे तिथं छोटे ऑफिस आहे सर्वांना एंट्री असते का? नाही नसती ती एंट्री सगळ्यांना नसते तिथं जे काम चालू बाकीची इमारत प्रत्येकाच्या मालकीची समजा यांचे लोन असतील तुमचे लोन असतील असं प्रत्येकाची वेगळी मालकी आजचे युनिट जे चालू आहे हे युनिट मला वाटतं फर्स्ट आणि सेकंड करून 2 ठिकाणी अर्ध्या भागात तर त्या ठिकाणची इमारत सगळी चालू आहे. उरुट जो पार्ट आहे तो प्रायव्हेट आहे लोकांचा आहे मोकळा आपण त्याला काय प्रतिबंध करू शकत नाही करून यायचं त्याची जबाबदारी आहे कोणत्या जागेत कुठे यायचं कोण यायचं पण इकडे ते प्रायव्हेट आज जे काम चालू आहे तिथं यायला खरं तर ते जायला नाही पाहिजे जे काम चालू आहे त्याचं लोक आहेत आणि विशेषतः तिथं काम करणाऱ्या सगळ्या मुली आहेत तिथं आज मोठी संख्या मुलींची आहे. मुलांपेक्षा आधी संख्या मुलींची संख्या आहे तिथे आणि हे ज्या कंपन्या तुझे नाव घेतलं हे सगळे पुण्यात होते यांना आम्ही तिथं ज्यावेळेस कंपनीमध्ये गेलो तिथं त्यावेळेस ते नगरचे होते त्यांनी आम्हाला अप्रोच केला आम्ही नगरचेच आहे तिथं असं उचलंय आमचं स्टार्टअप या तिथं या बिल्डिंगमध्ये आहे मग आम्ही त्यांना सांगितलं तू नगरचे असं तू नगरमध्ये प्रयत्न कर नगरमध्ये आम्ही तुला जागा उपलब्ध करू त्यावेळेला ते नगरमध्ये शिफ्ट झाले कार्य सिद्ध करावं लागतं तरच लोक तुमच्या पाठीमागे राहतात आणि आम्हाला आता ते काही सांगायचे आमच्याकडे लोकांचा एक आमच्यावरती विश्वास आहे ते काम करणारे लोक आहेत यांच्याकडून होणार असेल तर एका भानगडीत पडणार नाही पण जे होणार असेल त्याला पाठपुरावा करतात आणि काम शेवटपर्यंत थोडीच घेतात मार्गी लावतात तसं आमचं काम चालू लोकांचा नगरकारांचा पूर्ण आमच्यावरती विश्वास आहे त्याच्यामध्ये निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीने पुढं हे IT पार्क घेणार आहे आणि त्या लोकांच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार आहे. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.